नमस्कार. आजचा विषय त्याचा व्यवसाय बंद पडला नव्हता. तो फक्त रोज थोडा थोडा मरत होता. रात्रीचे 11:47 झाली होती. दुकान बंद होते. शटर अर्धवट खाली होते. टेबलावर रिकामा ग्लास पडला होता. समोर लॅपटॉप उघडा होता आणि स्क्रीनवर बँक अकाउंटचा आकडा पुन्हा एकदा अपेक्षेपेक्षा कमी. रोहित खुर्चीत मागे रेलून बसला. छताकडे पाहत राहिला. त्याच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडलं, मी एवढं काम करतोय तरी व्यवसाय वाढत का नाहीये? त्याला वाटत होतं समस्या बाजारात आहे, स्पर्धकामध्ये आहे, जाहिरातीत आहे किंवा पैशात आहे. पण खरी समस्या त्याच्या समोर बसली होती आणि त्याला ती दिसत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजला. तो उठला, फोन हातात घेतला. फक्त 5 मिनिटं व्हॉट्सअप पाहायचं होतं. 5 मिनिटं, 20 मिनिटं झाली. मग इंस्टाग्राम, मग न्यूज, मग काही व्हिडिओ. दिवस सुरू झाला, पण महत्वाचं काम अजून सुरूच झालंच नव्हतं. दुपारी त्याने ठरवलं, आज नवीन ग्राहकांना फोन करायचा, पण आधी थोडं ईमेल पाहू, मग अकाउंट्स, मग थोडं रिसर्च, मग एक मीटिंग, मग उद्या करू. रात्री पुन्हा तोच प्रश्न, व्यवसाय वाढत का नाही? आणि मग एक दिवस त्याचा जुना मेंटरचा फोन आला. मेंटर म्हणाला, रोहित, उद्या सकाळी तुझ्या ऑफिसमध्ये येतो. दुसऱ्या दिवशी मेंटर आला. ऑफिसमध्ये बसला. काही बोलला नाही. फक्त निरीक्षण करत राहिला. 1 तास, 2 तास, 3 तास. नंतर तो शांतपणे म्हणाला, तुझा व्यवसाय अडकलेला नाही. रोहित म्हणाला, मग? मेंटर हसला. टेबलावरचा फोन उचलला आणि म्हणाला, हा तुझा सीईओ आहे. रोहित गोंधळला. काय? हो, तू नाही, तुझ्या सवयी. खोलीत शांतता पसरली. मेंटर पुन्हा म्हणाला, तू रोज काय करतोस ते मी पाहिलं. ग्राहकांना फोन करण्याआधी विचलित होतोस. कंटेंट तयार करण्याआधी सोशल मीडिया उघडतोस. महत्वाच्या निर्णयाआधी अजून माहिती शोधतोस. अस्वस्थ वाटलं की काम पुढे ढकलतोस. आणि मग तुला वाटतं समस्या मार्केटमध्ये आहे. समस्या मार्केटमध्ये नाही, समस्या पॅटर्न मध्ये आहे. तू व्यवसाय चालवत नाही, तुझे पॅटर्न व्यवसाय चालवतात. रोहित काही बोलला नाही, कारण त्याला पहिल्यांदाच सत्य दिसत होतं. त्याचा व्यवसाय एका मोठ्या चुकीमुळे अडकला नव्हता. तो हजारो छोट्या सवयींनी अडकला होता. त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. मोठा नाही, फारसा प्रेरणादायी नाही, पण फक्त एक. सकाळी उठल्यावर फोन उघडण्याआधी तो 10 मिनिटं व्यवसाय विकासाचं काम करणार, बस. पहिला दिवस कठीण, दुसरा दिवस अजून कठीण, 7वा दिवस थोडं सोपं. 30 दिवसांनी त्याने अधिक ग्राहकांशी संवाद साधला, अधिक कंटेंट तयार केला, अधिक फॉलोअप केलं होतं. 6 महिन्यांनी व्यवसायात मोठे बदल दिसून आले. पण मजेशीर गोष्ट म्हणजे बदल व्यवसायात आधी झाला नव्हता. तो आधी त्याच्या सवयीमध्ये झाला होता आणि मग त्याच्या ओळखीत. तो आता म्हणत नव्हता मी असा आहे. तो म्हणत होता मी बदलणारा माणूस आहे. आणि तेव्हाच व्यवसायानेही बदलायला सुरुवात केली. कारण व्यवसाय कधीच आपल्या स्वप्नावर वाढत नाही, तो आपल्या सवयीवर वाढतो. तुमचा व्यवसाय अडकलेला नसतो. बहुतेक वेळा तुमचे पॅटर्न्स अडकलेले असतात. आजच हे करा. उद्या सकाळचा पहिला 15 मिनिटाचा स्लॉट व्यवसाय विकासासाठी ठेवा. एक अशी सवय लिहा जी तुमची वाढ थांबवत आहे. स्वतःला विचारा, माझ्या भविष्यातला यशस्वी व्यवसाय मालक आज हेच करेल का? कारण मोठे व्यवसाय मोठ्या निर्णयांनी नाही, तर छोट्या सवयीच्या व्याजावर उभे राहतात. धन्यवाद.